हॅलो एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो. ऑगस्ट महिन्यातला आज आपण एक नवीन टॉपिक सुरू करतोय, तो म्हणजे संरक्षण. सुरू करूया आजचा आपला इंटरेस्टिंग लेक्चर. पहिली न्यूज महत्त्वाची आहे, आयोग याच्यावरती प्रश्न विचारू शकतं. INS विंध्यगिरी नावाच्या एका युद्धनौकेचं नुकतंच जलावतरण झालेलं आहे. ती भारताच्या नौदलात ऑफिशियली समाविष्ट त्या ठिकाणी झालेली आहे. सो काय आहे ही युद्धनौका, कोणी जलावतरण केलं, वन बाय वन आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. ओके, सो INS विंध्यगिरीचे जलावतरण त्या ठिकाणी आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्याचं जलावतरण झालेलं आहे. आयोग सिंगल लाईन मला आपण देखील प्रश्न विचारू शकतं की INS विंध्यगिरीचं जलावतरण कोणी केलं. राष्ट्रपतीचं नाव देतील, संरक्षण मंत्र्यांचं नाव देतील, पंतप्रधानांचं नाव देतील, पण लक्षात ठेवा राष्ट्रपतींच्या हस्ते त्याचं जलावतरण करण्यात आलेलं आहे. कोणत्या ठिकाणी? गार्डन रिच शिप बिल्डर्स इंजिनियर्स लिमिटेड केंद्र, हुगळी नदी, कोलकाता इथं जी काही केंद्र आहे तिथं या विंध्यगिरीचं जलावतरण करण्यात आलेलं आहे. प्रोजेक्ट 17 अल्फा अंतर्गत या विंध्यगिरीची निर्मिती करण्यात आलेली आहे. ही शिवालिक श्रेणीतील 6वी युद्धनौका आहे. त्यामुळे दोन तुम्हाला शब्द लक्षात ठेवायचे आहेत, शिवालिक आणि 6वी. तुम्हाला आयोग प्रश्न विचारू शकतं की विंध्यगिरी नावाची जी काही युद्धनौका आहे ती कोणत्या श्रेणीतील आहे. सो शिवालिक श्रेणीतील युद्धनौका आहे. ओके, विंध्यगिरी काय आहे तर सगळ्यांना माहीत आहे, कर्नाटकमध्ये विंध्यगिरी नावाची जी काही पर्वतरांग आहे त्या पर्वतरांगेवरून या युद्धनौकेचं नामकरण करण्यात आलेलं आहे. 6770 टन इतकी त्याची भारवहन क्षमता आहे. 150 मीटर इतकी त्याची लांबी आहे. 37 मीटर उंची आहे. 52 किलोमीटर प्रति तास इतका त्याचा वेग आहे. युद्धनौका असल्यामुळं बराक 8 नावाचं क्षेपणास्त्र जे आपल्याला इस्रायलनं दिलेलं आहे ते क्षेपणास्त्र आणि ब्रह्मोस नावाच्या क्षेपणास्त्रांनी ही युद्धनौका सज्ज त्या ठिकाणी आहे. 75% स्वदेशी उपकरणांचा वापर करून या विंध्यगिरीची निर्मिती त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की ही शिवालिक श्रेणीतील 6वी युद्धनौका आहे जी नौदलामध्ये किंवा जलावतरण झालेलं आहे. सो पहिल्या 6 युद्धनौका कुठल्या आहेत तर निलगिरी असेल, उदयगिरी असेल, दुनागिरी असेल, तारागिरी असेल, हिमगिरी असेल आणि विंध्यगिरी असेल. टोटल शिवालिक श्रेणीमध्ये 7 युद्धनौका आहेत. 6 युद्धनौका भारताच्या नौदलामध्ये समाविष्ट झालेल्या आहेत. आता फक्त एकच राहिलेली आहे, महेंद्रगिरी. ओके, सो विंध्यगिरी आता समाविष्ट झालेली आहे. पुढची महेंद्रगिरी त्या ठिकाणी असणार आहे. ओके, यस. नंतर इस्रायलकडून आपण एक ड्रोन त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्याचं नाव आहे हेरॉन मार्क 2. लक्षात ठेवा, भारताच्या हवाई दलात दाखल झालेली ही अत्याधुनिक ड्रोन्स त्या ठिकाणी आहेत. इस्रायल एरोस्पेसनं त्याची निर्मिती केलेली आहे. वॉर्डन ऑफ द नॉर्थ असं देखील त्यांना म्हटलं जातं. आणि बेसिकली ह्याचा वापर कशासाठी केला जाणार आहे तर आपल्या जे काही देशाच्या सीमा आहे त्या सीमांवर सर्वेलन्स ठेवणे. बेसिकली कुठं तर 2 आगाऊ देश आपले शेजारी आहेत, एक आहे चीन आणि दुसरा आपला सख्खा, ओके, पाकिस्तान. सो पाकिस्तान आणि चीन या देशांना सीमा लागून असलेले जे काही प्रदेश आहेत त्या सीमेवर सर्व्हिलन्स ठेवणे म्हणजे पाळत ठेवण्यासाठी हे हेरॉन मार्क नावाची जी काय अत्याधुनिक ड्रोन आहेत ते सहभागी झालेले त्या ठिकाणी आहेत. ओके, येस. नंतर आयोग तुम्हाला सिंगल लाईनला प्रश्न विचारू शकतो. काय असेल तो प्रश्न तर पाण्याखालील सुरुंग शोधण्यासाठीचं देशातील पहिलं स्वायत्त वाहन जे विकसित करण्यात आलेलं आहे त्याचं नाव काय आहे तर लक्षात ठेवा, निराक्षी. ओके, सो नीर आणि अक्ष याच्यावरून त्याचा शब्द तयार करण्यात आलेला आहे. नीर म्हणजे पाणी. बेसिकली जर ह्याचा एक्झॅक्टली अर्थ बघितला तर आपण होतो आईज इन द वॉटर. ओके, सो बेसिकली पाण्यामध्ये जे काही सुरुंग आहे त्या सुरुंग शोधून काढण्यासाठी निराक्षी नावाचं जे काही अंडर वॉटर व्हेकल आहे त्या ठिकाणी विकसित करण्यात आलेलं आहे. इथं तुम्हाला दिसते बघा, निराक्षी नावाचं व्हेकल त्या ठिकाणी पाण्यामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला दिसतंय. ओके, सो पाण्याखालील सुरुंग शोधण्यासाठीचं हे एक पहिलं स्वायत्त वाहन आहे. इंग्लिशमध्ये पण लक्षात ठेवू शकता, ॲटोनॉमस अंडर वॉटर व्हेकल फॉर माइन डिटेक्शन. ओके, येस. गार्डन रिच शिप बिल्डर्स इंजिनियर्स जी काही कोलकाता इथली संस्था आहे आणि एरोस्पेस इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड यांनी त्याची निर्मिती केलेली आहे. परंतु मला असं वाटतं की आयोग सिंगल लाईनलाच तुम्हाला प्रश्न त्या ठिकाणी विचारेल. ओके, येस. नंतर आहे मलबार नावाचा युद्ध सराव नुकताच पार पडलेला आहे. कुठं पार पडला किंवा कोणत्या देशानं त्याचं आयोजन केलं होतं? सो सिडनीमध्ये पार पडलेलं आहे. ऑस्ट्रेलिया देशानं त्याचं आयोजन त्या ठिकाणी केलेलं होतं. याच्यामध्ये टोटल क्वाड गटामधले 4 देश सहभागी होतात, ऑस्ट्रेलिया, भारत, अमेरिका आणि जपान. याला आपण क्वाड असं देखील म्हणतो, क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग. सो क्वाड गटातल्या देशांसाठी मलबार नावाचा युद्ध सराव त्या ठिकाणी आहे. ओके, नंतर भारताच्या INS सह्याद्री आणि INS कोलकाता
नावाच्या ज्या काही युद्धनौका होत्या त्या ठिकाणी इथं सहभागी झालेल्या होत्या. ओके, येस. नंतर सगळ्यांना माहीत आहे बेसिकली जे काही कम्प्युटर्स आपण त्याच्यामध्ये वापरतो त्याच्यामध्ये MS ऑफिस त्या ठिकाणी असतं किंवा मायक्रोसॉफ्ट किंवा MS नावाचं सॉफ्टवेअर त्या ठिकाणी आपण वापरत असतो. परंतु भारताच्या संरक्षण मंत्रालयानं मायक्रोसॉफ्टच्या ऐवजी स्वतःची एक ऑपरेटिंग सिस्टीम विकसित केलेलं आहे, त्याचं नाव आहे माया. लक्षात ठेवा, आयोग तुम्हाला 2 अँगलने प्रश्न विचारू शकतं की केंद्रीय संरक्षण मंत्रालयानं स्वतःसाठी विकसित केलेल्या स्वतंत्र ऑपरेटिंग सिस्टीमचं नाव काय आहे? माया OS. OS म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम, किंवा माया नावाची जी काही ऑपरेटिंग सिस्टीम आहे ती खालीलपैकी कोणत्या मंत्रालयासाठी विकसित करण्यात आलेली आहे? सो संरक्षण मंत्रालय आणि माया OS. ओके, पुणे विकसित केला आहे DRDO, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. 15 ऑगस्ट 2023 मध्ये या संरक्षण मंत्रालयानं मायाचा ऑपरेशन त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. चक्रव्यूह नावाची एंड पॉइंट डिटेक्शन आणि संरक्षण प्रणाली आहे, त्याच्यामार्फत त्याला प्रोटेक्शन त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. हे जास्त महत्त्वाचं नाही. सो कीवर्ड्समध्ये एवढंच लक्षात ठेवायचं आहे, माया नावाची ऑपरेटिंग सिस्टीम जी आहे ती केंद्रीय संरक्षण मंत्रालयासाठी आहे आणि हे कुणी डेव्हलप केलेली आहे? तर DRDOनं डेव्हलप केलेली आहे. एवढेच कीवर्ड्स तुम्ही चांगले लक्षात त्या ठिकाणी ठेवा. ओके, येस. नंतर आपण संक्षिप्त घडामोडीमध्ये बघूयात. ओके, नुकतीच गोव्यामध्ये तेजस नावाचं जे काही लढाऊ विमान आहे त्याच्यामधून एका क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली. त्याला म्हटलं जातं IBVR. लक्षात ठेवा, इंडिजिनियस बियॉन्ड व्हिज्युअल रेंज एअर टू एअर मिसाईल. म्हणजे एखादं टार्गेट जे आपल्या आपली नजर जाते त्या नजरे पलीकडे जर असेल आणि त्याला टार्गेट जर करायचं असेल तर आपल्याला एखादं मिसाईल त्या ठिकाणी तयार करावं लागेल आणि हे एअर टू एअर असेल. म्हणजेच एका हवाई किंवा लढाऊ विमानातून दुसरीकडं हवेतच त्या ठिकाणी टार्गेट केलं जाऊ शकतो. सो इंडिजिनस बियॉन्ड व्हिज्युअल रेंज एअर टू एअर मिसाईल नावाच्या अस्त्र क्षेपणास्त्राची तेजस लढाऊ विमानातून चाचणी झालेली आहे गोव्यामध्ये. ओके, नंतर भारतीय हवाई दलासाठी सेपरेट उपग्रह म्हणजे सॅटेलाइट विकसित केला जाणार आहे आणि त्यासाठी संरक्षण मंत्रालयाकडून पिक्सेल सेक्युअर्स नावाच्या कंपनीला त्या ठिकाणी अनुदान मिळालेलं आहे. नंतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचं केंद्रीकृत विमान सुरक्षा नियंत्रण केंद्र जे आहे ते नवी दिल्ली या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. नंतर झायद तलवार नावाचा युद्धसराव भारत आणि UAEच्या दरम्यान असतो. फाल्कन शिल्ड नावाचा युद्धसराव चीन आणि UAE मध्ये आहे. सो UAEनं 2 देशांसोबत युद्धसराव केलाय. भारतासोबत जो केलाय त्याला झायद तलवार असं नाव दिलंय. चीन सोबत जो युद्धसराव केलाय त्याला फाल्कन शिल्ड असं नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे. नंतर ओशन शिल्ड नावाचा युद्धसराव जो आहे तो रशियानं आयोजित केला होता बाल्टिक समुद्रामध्ये. ओके, नंतर तालिस्मन सेबर नावाचा युद्धसराव ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकामध्ये आहे. हान कुआंग नावाचा युद्धसराव तैवान देशामध्ये आयोजित करण्यात आला होता. सी कॅट नावाचा युद्धसराव सिंगापूरमध्ये आयोजित करण्यात आला होता आणि त्यातली भारतामध्ये INS कुलिश नावाची युद्धनौका सहभागी झाली होती. व्हॉट इज सी कॅट? साऊथ ईस्ट एशिया कोऑपरेशन अँड ट्रेनिंग. ओके, सो सी कॅट असं त्याचं नाव आहे. पुढचा प्रश्न आयोग विचारू शकतं, देशातील पहिलं लांब पल्ल्याचं रिव्हॉल्वर कोणतं त्या ठिकाणी आहे? ओके सर, त्याचं नाव आहे प्रबल. प्रबल हे देशातील पहिले लांब पल्ल्याचं रिव्हॉल्वर त्या ठिकाणी आहे. 50 मीटर त्याचा पल्ला त्या ठिकाणी आहे. कानपूरमधल्या संस्थेनं त्याचं निर्मिती त्या ठिकाणी केलेलं आहे. इराणनं एक ड्रोन विकसित केलेला आहे, त्याचं नाव आहे मोजहर 10. लक्षात ठेवा. ओके, नंतर भारतानं स्कॉर्पियन वर्गातील एक पाणबुडी जी आहे ती अतिशय लांब पाठवलेली आहे आणि सर्वात लांब तैनात झालेली ही स्कॉर्पियन वर्गातील पाणबुडी ठरलेली आहे. तिचं नाव आहे INS वागीर. ऑस्ट्रेलियापर्यंत 7000 किलोमीटरचा पल्ला त्या ठिकाणी क्रॉस करून तिथं तैनात करण्यात आलेली आहे. सो सर्वात लांब तैनात झालेली स्कॉर्पियन वर्गातील पाणबुडी INS वागीर. ओके, नंतर भारताला स्पाइक NLOS नावाचं क्षेपणास्त्र देणारा देश आहे इस्रायल. NLOS म्हणजे नॉन लाईन ऑफ साईट. ओके, सैन्यासाठीचं पहिलं आधार केंद्र नवी दिल्लीमध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. UK भारत संरक्षण आणि लष्कर तंत्रज्ञान महामंडळ कार्यशाळा लंडनमध्ये आयोजित करण्यात आली होती. चीननं स्वतःची एक मिसाईल फोर्स त्या ठिकाणी तयार केलेला आहे, त्याचं नाव आहे रॉकेट फोर्स. लक्षात ठेवा, रॉकेट फोर्स ही चीनची स्ट्रॅटेजिक अँड टॅक्टिकल मिसाईल फोर्स त्या ठिकाणी आहे. सो रॉकेट फोर्स ही खालीपैकी कोणत्या देशाची
क्षेपणास्त्र शक्ती त्या ठिकाणी आहे, तर चीन त्या ठिकाणी आहे. ओके, लष्कर 2023 नावाच्या 9व्या आंतरराष्ट्रीय लष्करी तांत्रिक मंचाचा आयोजक आहे रशिया. रशियानं अशा प्रकारच्या प्लॅटफॉर्मचं आयोजन त्या ठिकाणी केलेलं होतं. ओके, सो नेहमीप्रमाणे आता आपण क्विक रिव्हिजन करूयात. क्विक रिव्हिजनमध्ये पाठीमागच्या काळात जे काय आपण घेतलेलं आहे ते एकदा 2 मिनिटांमध्ये बघूयात काय काय बघितलं होतं. INS विंध्यगिरीचं जलावतरण राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आलं. हुगळी नदीच्या काठी प्रोजेक्ट 17 अल्फा अंतर्गत तिची निर्मिती करण्यात आलेली आहे. शिवालिक श्रेणीतील ही 6वी युद्धनौका त्या ठिकाणी आहे. कर्नाटकातील विंध्यगिरी नावाच्या पर्वतावरून त्याचं नामकरण त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. निलगिरी, उदयगिरी, दुनागिरी, तारागिरी, हिमगिरी आणि विंध्यगिरी ह्या शिवालिक श्रेण्यातील 6 युद्धनौका भारताच्या नौदलात ऑफिशियली समाविष्ट झालेल्या आहेत. आता फक्त एकमेव महेंद्रगिरी त्या ठिकाणी राहिलेले आहे. हेरॉन मार्क नावाचा अत्याधुनिक ड्रोन जे आहे ते भारतीय नौदलामध्ये हवाई दलामध्ये सहभागी झालेलं आहे. इस्रायल एरोस्पोर्सनं त्याची निर्मिती त्या ठिकाणी केलेली आहे. सीमेवरती जे काही भाग आहे त्याच्यावरती सर्व्हिलन्स ठेवणे त्याचं उद्देश आहे. देशातलं पहिलं स्वायत्त पाण्याखालील तुरुंग शोधण्यासाठीचं वाहन जे आहे त्याचं नाव निराक्ष आहे. ओके, गार्डन रिचनं त्याची निर्मिती केलेली आहे. मलबार नावाचा युद्ध सरावचं आयोजन सिडनीमध्ये करण्यात आलं होतं. ऑस्ट्रेलिया आयोजक होता. ऑस्ट्रेलिया, भारत, जपान आणि USA हे त्या ठिकाणी सहभागी झालेले देश त्या ठिकाणी आहेत. संरक्षण मंत्रालयानं स्वतःसाठी माया OS नावाची ऑपरेटिंग सिस्टीम त्या ठिकाणी विकसित केलेली आहे. ओके, नंतर अस्त्र नावाच्या बियॉन्ड व्हिज्युअल रेंज एअर टू एअर मिसाईलची चाचणी तेजस लढाई विमानातून गोवा इथं करण्यात आली. पिक्सेल सेक्युअर्स नावाची कंपनी आहे, त्याला अनुदान दिले हवाई दलासाठी उपग्रह विकसित करण्यासाठी. जाहेद तलवार भारत आणि UAE. ओशन शिल्ड रशियामध्ये. ओके, सी कॅट नावाचा युद्ध सराव सिंगापूरमध्ये. देशातील पहिलं लांब पल्ल्याचा रिव्हॉल्वर त्याचं नाव आहे प्रबल. 50 मीटर इतकी त्याची रेंज त्या ठिकाणी आहे. इराणनं मोजहर नावाचं एक ड्रोन विकसित केलेलं आहे. INS वागीर ही सर्वात लांब तैनात करण्यात आलेली स्कॉर्पियन वर्गातील पाणबुडी त्या ठिकाणी ठरलेले आहे. इस्रायल आपल्याला स्पाईक NLOS नावाचं क्षेपणास्त्र त्या ठिकाणी देणार आहे. रॉकेट फोर्स अशी स्वतःची एक क्षेपणास्त्र फोर्स त्या ठिकाणी चायनानं तयार केली आहे. लष्कर 2023 नावाचा एक प्लॅटफॉर्म जो आहे त्याचा आयोजक रशिया त्या ठिकाणी होता. ओके, येस. सो आजच्यासाठी आपण इथंच थांबतो मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पनासहित. तोपर्यंत धन्यवाद.